जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संती भय निरसले खंती कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुम्ही सांभाळिले संती भय निरसले खंती तुका म्हणे काळ आता करू न शके बळ तुम्ही सांभाळिले संती भय निरसले कंती समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगननीत पानिं मंडलं मंडनानं तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदैदवलासं विठ्ठलं चिन्तयामि कला वज्ञजीवोदरार्थावतारं कलंकंक तेजोदी कामोदिवक्त्रं कलानिशवादापनोदारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकाया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदा अलंकृतं साधु संन्यास योगं मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नितिं नमो नारायण गिरिजि ब्रह्म स्वरूपं शुक्लं ब्रह्म विचार सार परमां माध्यम जगद्व्यापिनी वीणा पुस्तक धारिणी मभयदां जाग्यांधकारपः हस्ते स्फाटिक मालिकांच ददकिं पद्मासने संस्थिता वंदे तां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदा शारदा श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरनौ रघुबर बिमल जसु जोदाय कुफलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहि हरे कलेश विकार प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करो प्रणाम ऐसी माया तारी रे मेरे प्रियतम श्याम वचन ऐका कमलापती वचन ऐका कमलापती वचन ऐका कमलापती वचन ऐका कमलापती माझी रंगाची विनंती कर जोडे तो कते काळी
कथे काळी आपण असावे जवळी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो जे स्वामी तुक या देवा यावरी न करावा अवहेरू मंगल भावना अमंगल हारी द्रवशु दशरथ अजर बिहारी सीताराम चरित अति पावन मधुर सुर सरो अति मन भावन पुनि पुनि कीर्तनियो सुनिए सुनाई दिल की प्यास बुझत न बुझा तुम्ही सांभाळिले संती भय निरसले खंती प्रस्तुत साधू संतांच्या पदस्पर्शाने पावनपुनीत झालेल्या महाराष्ट्राच्या मातेला वंदन करून कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्रीमंत श्री ज्ञानोबराय जगद्गुरु श्री तुकोबराय योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज स्वानंद सुख निवासी ब्रह्मलीन गुरुवर्य सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज व सकल वारकरी संतांच्या ठिकाणी साष्टांग प्रणिपात करतो अधिष्ठान दैवत हा भगवान श्री हनुमंतरायांच्या चरणावरती कोटी कोटी भावाने वंदन करतो आणि माझ्या कीर्तन सेवेला सुरुवात करतो सेवेला सुरुवात करण्यापूर्वी वक्ता संबंधाने काहीसा परिहार देणं क्रम प्राप्त आहे आणि म्हणून परिहार द्यायचा आहे तो असा असणाऱ्या पुण्यक्षेत्र रामपूरवाडी आणि रामपूरवाडीतील असणारा दळवी परिवार आणि या परिवारातील एक ज्येष्ठ सदस्य जिला आई म्हटलं जातं माय म्हटलं जातं मायेचं सागर म्हटलं जातं जिला निखळ प्रेम म्हटलं जातं अशी आई या दळवी परिवाराची आज आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण होतंय वैदिक सनातन हिंदू धर्म नियमानुरूप आत्म्याने देहाचं त्याग केल्यानंतर क्रमशः काही दिवसानंतर काही वेळेनंतर काही विधी केले जातात ज्यातला अत्यंत महत्वपूर्ण मानला जाणारा हा पिंडदानाचा पुण्यस्मरणाचा वर्ष श्राद्धाचा विधी आहे आमच्यातून एखादी व्यक्ती गेली की तिच्या निमित्ताने वर्षभर काही कर्म करण्याची आमच्याकडे पद्धती आहे आज पुण्यस्मरणाचा दिवस आहे म्हणून माझं सांगणं काम आहे वर्ष श्राद्धाच्या दिवसापर्यंत आम्ही त्यांना आठवतो त्यांच्या निमित्ताने क्रियाकर्म करतो कोणते कर्म करतो गेल्यानंतर सगळ्यात पहिला विधी केला जातो त्याला अग्निदान सोहळा म्हणतात आपल्या सगळ्यांना माहिती आहे फक्त मी उजळणी करून देतो सगळ्यात पहिला विधी केला जातो त्याला अग्निदान सोहळा म्हणतात दुसरा केला जातो त्याला रक्षाविधी म्हणतात आपल्याकडे त्याला सावडणं म्हणतात बरोबर 10 दिवसानंतर करतात त्याला दशक्रिया विधी म्हणतात 13 दिवसानंतर 13वा प्रत्येक महिन्याला मासिक श्राद्ध आणि 1 वर्षानंतर वर्ष श्राद्ध हे सगळं त्यांच्या निमित्ताने आम्ही सगळं करतो आणि आम्ही हे सगळं करत असताना अत्यंत श्रद्धेने करतो श्री गुरु रामगिरीजी महाराज सांगतात की या विधीला वास्तविक पाहता शास्त्रामध्ये श्रद्धया क्रियते कर्म श्राद्ध विधी का म्हणतात तर श्रद्धेने केल्या जाणाऱ्या कर्माला श्राद्ध विधी असं म्हणतात आमची ती आई होती ते आमचे वडील होते ते आमचे पितर होते त्यांनी आम्हाला लहानचं मोठं केलं तर हाताच्या फोडासारखं वाढवलं आमच्यासाठी जीवन समर्पित केलं म्हणून त्यांच्यातून आमची कृतज्ञता व्यक्त करणं त्याला कृतज्ञता सोहळा असं म्हणतात म्हणून ते श्रद्धेने केला जातो त्याला श्राद्ध विधी असं म्हणतात आणि हा श्रद्धेने करत असताना ईश्वराच्या चरणावरती त्यांच्या आत्म्यासाठी सद्गती मागायची असते म्हणून पुण्यकर्म करण्याची आमच्याकडे पद्धती आहे मग कुठले पुण्यकर्म आपण करतो अन्नदान द्रव्यदान ज्ञानदान भजन कीर्तन हरिपाठ या सगळ्यातून जे पुण्य आमच्याकडे जमतं त्याच्याद्वारे ईश्वराच्या चरणावरती मागायचे की देवा आमच्यातून गेलेल्या आईला तुझ्या चरणावरती जागा दे कदाचित तिच्या आत्म्याच्या प्रवासात कुठे पुण्य कमी पडत असेल तर पांडुरंगा तिला आठवून आम्ही वर्षभर तिच्या निमित्ताने जे कर्म केलेत ना त्यातून जे पुण्य आमच्याकडे जमलं असेल त्यातलं तिळतिळ पुण्य तू आमचं घे आणि आमच्या आईला तो या चरणावरती जागा दे याच्यासाठी करायचा असलेला हा कृतज्ञता सोहळा आहे काही माणसं 21व्या शतकातली शिकलेली मंडळी आहेत आणि म्हणून 21व्या शतकामध्ये लोक म्हणतात बाबा आता हे पुराण आणि हे वर्षभर त्यांच्या निमित्ताने कार्यक्रम करणं हे पुण्यस्मरण भानगडीन गोष्टीन ग्रंथ आम्ही काय मानत नाही ग्रंथ मानत नसाल तरीही चालेल मला काही हरकत नाही ग्रंथ मानत असाल तर शास्त्र सांगतं म्हणून करा ग्रंथ मानत नसाल तर ते आमचे आई वडील त्यांनी आमच्यावरती अनंत उपकार केले त्या उपकारातून उत्तीर्ण व्हायचं म्हणून करा म्हणून आम्ही ते केलंच पाहिजे कारण त्यांचे आमच्यावरती अनंत उपकार आहे अशी आई त्या आईच्या निमित्ताचा हा सोहळा आज दळवी परिवार या ठिकाणी मोठ्या श्रद्धायुक्त अंतकरणाने संपन्न करतो कैलासवासी मातोश्री गंगा भागीरथी मथुराबाई परशुराम दळवी या आई साहेबांच्या निमित्ताचा हा सोहळा त्यांचा संबंध परिवार त्यामध्ये त्यांची मुलं श्री गोरक्षनाथ परशुराम दळवी श्री बाळासाहेब परशुराम दळवी ही 2 मुलं आहेत त्यानंतर त्यांचे पुतणी आहेत
श्री राधाकिसन पुंजाहरी दळवी, श्री अरुण शाकाहारी दळवी, त्याचबरोबर दीर आहेत पुंजाहरी तुळशीराम दळवी, एकनाथ सावळीराम दळवी, शाकाहारी तुळशीराम दळवी, आणि पुतण्या आहे अशोक दादा दळवी, त्याचबरोबर त्यांच्या नातू आहे सूरज मच्छिंद्र दळवी, आणि मुलगी आहे गंगा भागीरथी सुलोचनाताई चांगदेव बोराडे, आणि समस्त दळवी परिवार, सगळे सोयरे, नातलग, आप्तेष्ट, मित्र परिवार मोठ्या श्रद्धायुक्त अंतःकरणाने खरं तर हा गंगा भगीरथी मातोश्री मथुराबाईंच्या निमित्ताने आईसाहेबांच्या निमित्ताचा सोहळा या ठिकाणी संपन्न करत आहे. आणि माझ्याही जीवनामध्ये आईला श्रद्धांजली समर्पित करण्याचा योग हा दळवी परिवाराच्याच माध्यमातून या ठिकाणी प्राप्त आहे. आणि या रामपूरवाडी गावचे आणि पारमार्थामध्ये आता भजनी मंडळामध्ये नव्याने सक्रिय आणि माझे अत्यंत जीवस्य जीवलग माझे पारमार्थिक सहकारी परम आदरणीय श्री अशोकदादा आंबेडकर यांच्या माध्यमातून खरं तर या ठिकाणी येण्याचा योग आहे. आणि सर्वच मान्यवर ही माझे ज्येष्ठ वारकरी टाळकरी यांच्या माध्यमातून येण्याचा योग आहे. आणि म्हणून या कार्यक्रमाला सुंदर करण्यासाठी उपस्थित दळवी परिवाराने केलेली ही सुंदर व्यवस्था, सुंदर असा मंडप, सुंदर अशी साऊंड सिस्टीम, या विनेकरी बाबा, त्याचनंतर इकडे सर्व मान्यवर टाळकरी, ही सगळी ज्येष्ठ मंडळी, रामपूरवाडीकर माझे ज्येष्ठ वारकरी टाळकरी आहेत, त्या सगळ्यांच्या चरणावरती खरं तर गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज म्हणून यांच्या चरणावरती मी समर्पित होतो. कारण ही सगळी गुरुवर्य महाराजांची टाळकरी आहेत. आणि म्हणून या सगळ्या ज्येष्ठांच्या चरणावरती कोटी कोटी भावाने वंदन करतो. गाण्याच्या सेवेसाठी उपस्थित या परिवाराच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले माझे अत्यंत जीवस्य जीवलग मित्र आणि आपल्या परिसराचं रत्न, परिसराचं वैभव, श्री गुरु नारायणगिरीजी महाराजांच्या कृपेने कृपा पात्र असलेली ही सर्व मान्यवर गायिका गायनाचार्य महाराज मंडळी, त्यामध्ये प्रामुख्याने उपस्थित खैरीचे परम आदरणीय वंदनीय श्रीमान हरिभक्तपरायण अनिलजी महाराज उंदरे या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत, त्यांनाही विशेष धन्यवाद. दुसरे उंदीरगाववरून उपस्थित माझे जीवस्य जीवलग मित्र तान सम्राट स्वर सम्राट आदरणीय हरिभक्तपरायण रावसाहेबजी महाराज बेताळ या ठिकाणी आहेत, त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. पखवाजाच्या सेवेसाठी उपस्थित वंदनीय श्रीमान हरिभक्तपरायण सरला बेटाचे ज्येष्ठ मृदंग वादक परमेश्वरजी महाराज भारत या ठिकाणी आहेत, त्यांनाही विशेष धन्यवाद आहेत. हार्मोनियमच्या सेवेसाठी उपस्थित आदरणीय शिवाजी दादा या ठिकाणी आहेत, दादांनाही विशेष धन्यवाद आहे. आपणही या ठिकाणी हार्मोनियमच्या सेवेसाठी आहात. सर्वच मान्यवर मंडळ आहेत, दळवी परिवारावरती प्रेम करणारी सगळे सोयरे, नातलग, आप्तेष्ट, मित्र परिवार, राजकीय, पारमार्थिक आणि सामाजिक क्षेत्रात उत्तुंग भरारी मारणारे सर्वच मान्यवर आपण सर्व आहात. आपल्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. साऊंडच्या सेवेसाठी उपस्थित आदरणीय आमचे श्यामदादा या ठिकाणी आहेत, श्यामदादालाही विशेष धन्यवाद आहे. साईराम साऊंड सिस्टीम, साई श्याम साऊंड सिस्टीम, हा तुमचं नाव घातलंच तुम्ही बा, साई श्याम साऊंड सिस्टीम. साई श्यामदादा आमचे अत्यंत चांगल्या पद्धतीचं ऑपरेटिंग आहे. आपल्या परिसरामध्ये अत्यंत शून्यातून सुरुवात करून आज इथपर्यंत येऊन पोहोचलेला हा बोरगा आमचा मित्र आहे. अत्यंत सुंदर साऊंड लावतो, सुंदर अशी लावण्याची पद्धती आहे, आवाज देण्याची गोड अशी पद्धती आहे, स्वभाव निर्मळ आहे, स्वच्छ आहे, हसून खेळून आहे. आणि म्हणून अत्यंत चांगल्या पद्धतीचं वारकरी जीवनच श्यामदादाचा त्या संबंधाने आहे. कारण साऊंड सिस्टीमला सगळ्यात जास्त कार्यक्रम कीर्तनाचेच असतात, म्हणून सिस्टीमवाले आता वारकरी झाले सगळे. आणि श्यामदादा मुळातच वारकरी, त्यांच्या आई वडिलांपासूनच वारकरी आहेत. श्यामदादाला विशेष धन्यवाद आहे, तेही या ठिकाणी आहेत. आपल्या सर्वांच्या चरणावरती कोटी भावाने वंदन करतो. कीर्तनाकडे वळतो. विठाला विठाला सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंद महाराष्ट्र भूषण कनकाय बोलोबा पुत्र पंचमवेद निर्माते जगद्गुरु जगदवंदनीय श्रीमंत संत संत श्रेष्ठ श्री तुकोबरायांचा चार चरणाचा अत्यंत उत्तम गोड. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, या मृत्यू लोकात येण्याचं सार्थक झालं, संतांनी मला सांभाळलं. संतांनी मला सांभाळून या मृत्यू लोकात येण्याचं सार्थक करून मला कृतार्थ करून टाकलं, कृतकृत्य करून टाकलं. पण ते कशामुळे कृतकृत्य तुम्हाला वाटते? महाराज म्हणतात, मृत्यू लोकात काळ खायला उठला, मृत्यू प्रत्येकाला खायला उठला, पण तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. माझ्यावरती काल चाल करू शकत नाही. ही सगळी कृपा जर कुणाची असेल तर तुम्ही सांभाळिले संती भय निरसले कंती. म्हणून जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. जन्माचं सार्थक करावं लागते दादा, म्हणून तर मृत्यू लोकात येण्याचं सार्थक होईल. या जन्माला आम्ही मृत्यू लोकात आलो ना, तर फक्त इथे येऊन खाण्यापिण्यासाठी मौज मजा करण्यासाठी नाही. काही माणसं असं म्हणतात, महाराज काय माणसाचं आयुष्य काय खरंय, आत्ता कालपर्यंत आम्ही बोलत होतो राव, आज त्याची अंतविधी आहे, सकाळीच निरोप आला तो गेला, म्हणून माणसाचं काय खरंय, काल होता आज नाही, आत्ता होता आत्ता नाही, काल होता आत्ता होता, थोड्या वेळेपूर्वी होता आता नाही. माणसाचं काय खरंय, जळी बुड बुडे
नाही का? पाण्यात पाणी टाकल्यानंतर कसं बुडबुडे निघतात, ते बुडबुडे किती दिवस टिकतात हो? ते किती दिवस टिकतात? दिवस नाही, ते क्षणार्धात नाहीसे होऊन जातात. तसे जळी बुडबुडे देखता देखता महाराज म्हणतात, गारुड्याचा खेळ दिसे क्षणभरी गारुड्याचा खेळ दिसे क्षणभरी तैसा हा संसार दिसे पहा तैसा संसार पाहता पाहता तैसा संसार क्षणात नाही क्षणभंगूर नाही बरवसा. असं क्षणार्धाचा खेळ शब्द या शरीराचा आहे, या जीवाचा आहे. तर या जीवनामध्ये आल्यानंतर मिळालेला जो वेळ आहे ना, तो परमार्थ करून भगवत प्राप्तीसाठी खर्च केला पाहिजे. प्रपंच तर आम्हाला करायचंच आहे. संतांनी कुठं सांगितलं प्रपंच करू नका? महाराज तर म्हणतात, नका ते जो रांडा पोरे 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 सुखे बांधा माळ्या घरे सुखे बांधा माळ्या घरे नका ते जो रांडा पोरे नका ते जो रांडा पोरे सुखे बांधा माळ्या घरे सुखे बांधा माळ्या घरे नका ते जो रांडा नका ते जो रांडा पोरे नका ते जो रांडा नका ते जो रांडा पोरे. या प्रमाणाचा अर्थ असा आहे, महाराज म्हणतात नका तेजो रांडा पोरे सुखे बांधा माड्या घरी. महाराज म्हणतात बायकोचा त्याग करू नका, मुलाचा त्याग करू नका, प्रपंचाचा त्याग करू नका, संपत्ती कमवायला मागं हटू नका, घर बांधायला बंगले बांधायला मागं हटू नका. अगदी थाटा माटात घर बांधा, बंगले बांधा, संपत्ती कमवा, पैशावर पैसे कमवा, माड्यावर माड्या बांधा. अत्यंत कसोटीनं अत्यंत कस लावून प्रपंच करा. महाराज म्हणतात अगदी आनंदाने प्रपंच करा, पण तो प्रपंच करत असताना त्या प्रपंचाबद्दलची आसक्ती अशी ठेवा की हे सगळं जे आहे हे सगळं माझ्या ईश्वराचं आहे, पांडुरंग परमात्म्याने दिलं म्हणून माझ्याकडे आहे, याला मी सांभाळण्यासाठी मिळालेलो आहे. पण मनुष्याची गंमत अशी, प्रजासत्ताक दिवस आहे आजच्या दिवशी, भारतीय स्वातंत्र्य भारताला संविधान मिळालं आणि संविधानाच्या नुसार भारताची अर्थव्यवस्था, भारताची व्यवस्था त्या ठिकाणी सुरू झाली. म्हणून आजचा 26 जानेवारीचा दिवस प्रजासत्ताक म्हणून मानला जातो. आजच्या दिवशी आज सकाळी झेंडावंदन करताना आमच्या कानावरती एक स्वर पडतो, जरा याद करो कुर्बानी जब घायल हुआ हिमालय खतरे में पड़ी आजादी जब तक थी सांस लड़े हम फिर अपनी लाश गवा दी. क्या लोग थे वो दीवाने, क्या लोग थे वो अभिमानी जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. ए मेरे वतन के लोगों जरा आँखों में भर लो पानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. पावला पावलाला आमच्यावरती उपकार आहे. मातेसाठी बलिदान देणाऱ्या त्या शूरवीरांचे सुद्धा आमच्यावरती उपकार आहे. अशोक भाऊ आमच्यावरती अनंत उपकार आहे. बसा बसा, काय नाही. हा, विठाला विठाला आता ज्येष्ठ झाली मंडळी, दादा बरोबर की नाही, ज्येष्ठ झाली मंडळी तरी सुद्धा कीर्तनाला उभं राहण्याची हिंमत करतात.
खर तर आता तरुणांनी यांच्या मागून तयार व्हायला पाहिजे. अशोक भाऊ, तुमची जबाबदारी आहे की नाही? तरुण मंडळींची जबाबदारी आहे. तरुणांनी मागून तयार झालं पाहिजे. आता वयोवृद्ध माणसांनी किती दिवस, मी तुम्हाला खरंच याच्यासाठी मानतो की आजही तुम्ही याही वयामध्ये टाळ घेऊन उभं राहण्याची हिंमत करता. आणि तुमच्याकडे पाहून मला गुरुवर्य श्री गुरु नारायणगिरीजी महाराजांची आठवण याच्यासाठी येते की गुरुवर्य महाराजांनी सुद्धा त्यांच्या हयातीमध्ये एकही कीर्तन कधी बसून नाही केलं. कधीच नाही केलं, कधीच नाही केलं. गुरुवर्य नारायणगिरी महाराज एक कीर्तन कधी त्यांच्या हयातीत त्यांनी बसून केलं नाही. प्रत्येक कीर्तन बाबांनी उभं राहून केलं. आणि त्यांचं मला असं वाटतं त्यांच्या अंतःकरणात ठरलेलं असेल, ज्या कीर्तनात माझे भक्त गाती जेथे नारद आम्ही उभा तेथे भगवंताचं वचन आहे मी तिथे राहतो. मग ज्या कीर्तनात देव माझा नाचतो तिथे मी बसून काय कीर्तन करायचं? तेची संत तेची संत वा वा जय हो. तेची संत तेची तेची संत तेची संत तेची संत तेची संत संत. वा वा. अनिल महाराज खूप सुंदर प्रमाण दिलं. गुरुवर्य महाराजांची आठवण तेची संत तेची संत ज्यांचं हित विठ्ठल वास फक्त विठ्ठल जळी स्थळी भरला. त्यांच्या जीवनामध्ये फक्त रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत हे अखंड भगवंताचं चिंतनात ज्यांनी जीवन घातलं त्यांना संत म्हणतात. मृदू सबाय नवनीत मृदू सबाय नवनीत तैसे सजनाचे चित जासी अपंगिता नाही त्यासी दरी जोरी दई जे का रंजले गांजले त्यासे मने जो आपुले आतोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. कान्होबा रे कान्होबा कान्होबा रे कान्होबा 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 तुझी घोंगडी चांगली. गुरुवर्य महाराजांचे दादा तुम्हाला आठवण सगळेच मंडळी गुरुवर बाबा म्हणायचे नेहमी स्वगत सच्चिदानंद मिळवणी शुद्ध सत्व गुण विनरी रे षडगुण गोंडे रत्न जडित तुझ श्याम सुंदरा शोभली रे तुझी घोंगडी चांगली कान्होबा तुझी घोंगडी चांगली. देवा अरे तू यासाठी तू चांगली घेतलीस गड्या, आमच्यासाठी वांगली दिलीस. नारंगिरी बाबा देवाशी भांडायचे, आमच्यासाठी वांगली दिलीस, तू यासाठी तू चांगली गेलीस. आम्हाला फाटकी दिली, आपल्याला फाटकी दिली ना, आपल्याला फाटकी दिली. जेवढे ऐकतात त्यांच्या लक्षात येईल ही जी जोडी ना आपल्याला दिलेली ही आपल्याला फाटकी दिलेली गोधडी किती ठिकाणी फाटलेली आहे. प्रत्येकाची फाटलेली आहे. किती ठिकाणी? प्रत्येकाची 9 ठिकाणी फाटलेली. 9 कोणते? 2 डोळ्याचे, याला किती छिद्र आहेत? 2 डोळ्याचे, 2 कानाचे, 2 नाकाचे, किती झाले? मलमूत्र विसर्जनाचे 2 आणि तोंडाचं 1, किती झाले? हा, एवढ्या छिद्रांनी बनलेलं आहे ही गोधडी. ते माझी गोधडी झाली जुनी, माझी गोधडी झाली जुनी, इला दुओनी आना कोणी, इला दुओनी आना कोणी.
धुतली या रामाने, ती धुतली या रामाने, सांगून नेचिल या बाळाने, सांगून नेचिल या बाळाने. तिला मळवू नका हो कोणी, तिला मळवू नका हो कोणी, माझी गोधडी झाली जुनी, माझी गोधडी झाली जुनी जुनी. मला म्हणतात ही गोधडी माझी जुनी झाली, हिला मळवू नका. मळवू नका म्हणजे काय? या मळवू नका म्हणजे इतक्या चांगल्या गोंधळीनं पुण्य कर्म करा, वाईट कर्म करू नका. औट हात का मानव देह अल्लाह ने तुझे दिया, औट हात का मानव देह श्री रामा ने तुझे दिया. खाया पिया सुख से सोया, खाया पिया सुख से सोया, ना जमाना खोया. खाया पिया सुख से सोया, ना जमाना खोया. रे भज मन नारायण, भज मन नारायण, तू भज मन नारायण, तू भज मन नारायण, नारायण नारायण. काय म्हणतात महाराज? औट हात का मानव देह, औट म्हणजे 3.5 हाताचा. औट हात का मानव देह देवाने तुझे दिया. आणि तुम्ही काय केलं? आपण सगळ्यांनी काय केलं? खाया पिया सुख से सोया, ना जमाना खोया. रे आपण खाल्लं पिल्लं माझ्या हाज्या केली, टिंगल टवाळ्या केल्या, सारी दुनिया केली, प्रपंच केला, पण देवाला मात्र विसरून गेलो. ज्याच्यासाठी दिला ते विसरून गेलो. पण एक लक्षात ठेवा, परमेश्वराला विसरून जीवाचं कधीच उद्धार होणार नाही. विसरले तया थोर झाली हानी, पचतील खानी. मला नंतर विसरून चालणार नाही. आणि म्हणून आम्ही प्रत्येकाला विसरू शकतो, पण या जगात 4 पात्र आहेत, त्यांना आम्ही कधीच विसरू शकत नाही. विठाला कोण आहे त्यांना आम्ही विसरू शकत नाही. तर महाराज शास्त्र असं सांगतं, आम्ही त्यांना कधीच विसरू नये, त्यांच्या उपकाराची जाणीव धरावी. पहिलं मी तुम्हाला सांगतो, पहिले आहेत आई वडील, दुसरं आहे देव, तिसरे आहे संत, चौथे आहे या मातीसाठी बलिदान देणारे शूरवीर सैनिक. या 4 पात्रांना आम्ही कधीच विसरू शकत नाही. आमच्यावरती अनंत उपकार त्यांचे आहेत. आई वडिलाचे किती उपकार आहेत? राष्ट्रसंत तुकडोजी बाबाचा शब्द आहे रावसाहेब महाराज, आई ग तोर तुझे उपकार. माई तुझ्या मायावरती फार उपकार आहेत. आई ग थोर तुझे उपकार, 9 महिन्याने 9 दिवसाने, 9 महिन्याने 9 दिवसाने केले कृतार्थ जन्म देवोनी. देवोनी थोर मला संस्कार, आई ग थोर तुझे उपकार. नभीची ग चांदणी तू. एका आईच्या निमित्ताने सांगतो दादा, किती उपकार ते आईचे. नभीची ग चांदणी तू, चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभ आयुष्य जगीन. आई देवा पाशी मी ग, आई तुलाच ग मागेन. आई माझी मायेचा सागर, दिला दिले जीवना आकार. तळपत्या उन्हात रख रख त्या रानात, तळपत्या उन्हात रख रख त्या रानात. राहिलीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवना
आईने आमच्यावरती अनंत उपकार केले. जगामध्ये माणसं अशी पाहायला भेटतात बाबा, हे जे तुम्हाला उभं दिसतं ना, याच्यामध्ये आमच्या म्हातारीचं काय नाही बरं का. त्यांना काही जमलं नाही आमच्यासाठी, पठ्ठ्याने केलं. पठ्ठ्याने केलं म्हणणारे पोरं महाराज, आईने आमच्यासाठी काही केलं नाही, बापाने आमच्यासाठी काही नाही केलं म्हणणारे पोरं, मला असं विशेष वाटतं. असं बोलूच कसे शकतात, कसं बोलू शकतात. ज्या आईने जन्म दिला, ज्या बापाने जन्म दिला, तळ हाताच्या फोडासारखं वाढवलं, त्या आईने आमच्यासाठी काहीच केलं नाही, असं कसं होईल. अरे लहानपणी रात्र रात्र जागून तू यासाठी तिनं काढली, याच्यापेक्षा काय करायला पाहिजे होतं तुला. रात्र रात्र जागून तू यासाठी काढली, नाही याच्यापेक्षा तू यासाठी अजून काय करायला पाहिजे होतं. तिला जेवायच्या अगोदर तू तिच्या ताटाच्या समोर घाण केली, तर पहिलं तिनं जेवायच्या अगोदर तुला धुवून काढलं, परत झोपी लावलं. ती जेवण करून भांडे घासून घरात येत नाही, तर परत झोप्यातून तू उठला, तर परत ती तुला रात्रभर झोका देत बसली. झोका देऊन तिनं पाठच टेकवली, तर परत तू शिकिली, तर उठून परत रात्री तिनं 2 वाजता तुला उठून धुवून काढलं, परत तुला कोरडं केलं, परत तुला झोपी लावलं. परत 3 वाजता रडून तू दूध मागितलं, तर तिनं परत उठून तुला दूध पाजलं. परत 4 वाजता झोपला, तर परत 5 ला उठून घाण केली, तर परत उठून तिने तुला तू स्वच्छ केलं. तिला तुला उठून स्वच्छच करायचं काम नव्हतं. तिला परिवारही सांभाळायचा होता, प्रपंचही सांभाळायचा होता, नवराही सांभाळायचा होता, सासू सासरेही सांभाळायचे होते, घरदार सांभाळायचं होतं, सगळं तिनं सांभाळलं दादा. अरे तुला तर हाताच्या पोळासारखं वाढवलं रे बेट्या, आणि तू म्हणतो म्हातारीन माझ्यासाठी काय केलं नाही. एका आईच्या निमित्ताच आहे. ज्या दिवशी माय जाते ना, त्या दिवशी जगातला प्रेम संपून जातं, हे नेहमी लक्षात ठेवा. हे आईच्या निमित्ताने बोलतो म्हणून सांग. महिला मंडळ बहुसंख्य नाही इथे. ज्या दिवशी माय जाते ना दादा, ज्या दिवशी माय जाते ना माय मावल्यांनो, त्या दिवशी माहेरला गेल्यानंतर सगळ्यात पहिलं स्वागत करायला येणारं पात्र पण आपल्याला दिसत नाही. आमच्या माता मावल्यांना म्हातारी 90 वर्षाची असू द्या, म्हातारी 90 वर्षाची असू द्या, पण लेक जर कधी आली, तिची लेक पोरगी जर कधी आली ना, म्हातारी 90 वर्षाची आणि लेक 70 वर्षाची आहे. पण पोरगी आल्यानंतर 90 वर्षाची म्हातारी धडपडत धडपडत टोपल्याजवळ जाते, चतकोर भाकरीचा तुकडा आणून पोरीवरून ओवाळते. बाई ग थांब, हा मला तुझ्यावरून ओवाळू दे. आई गेल्यानंतर परत तुमच्यावरती कोणी भाकर ओवाळून टाकणार नाही, हे लक्षात ठेवा. आणि ती माया, ते प्रेम पुन्हा मातेचं कधीच मिळायचं नाही. तिना बांधलं गरट नाही विसावा निवारा, तिना बांधल गरट नाही विसावा निवारा, घेऊन या पंखा खाली, घेऊन या पंखा खाली, देई पिलाना ती चारा, दूर उडाली पाखर, दूर उडाली पाखर, पांग आईचा पेडाया, आज गायाळ पक्षिनी जाई पिलाना बेटाया, आज गायाळ पक्षिनी जाई पिलाना बेटाया. माया मंदिर हालले, लागे कळस फुटाया, माया मंदिर हालले, लागे कळस फुटाया, आज गायाळ पक्षिनी जाई पिलाना बेटा. किती म्हातारी होते ती आई, किती म्हातारी होते ती माय. लेकरांचं कल्याण इच्छिते तिला आई म्हणतात आणि बाप म्हणतात. आपल्या श्रीरामपूरला एक वृद्धाश्रम आहे अशोक दादा मामा. त्या वृद्धाश्रमामध्ये एक शिवाजी दादा, एक 4 महिन्यापूर्वी एक म्हातारी आली. ते ओळखीचे आहेत माझे, ते वृद्धाश्रम जे चालवतात, वाघुंडे मामा म्हणून त्यांचं नाव आहे. कान माझ्याकडे देऊन ऐका, मी तुम्हाला खूप महत्वाचं सांगतो, एका आईच्या निमित्ताने बोलायचं म्हणून सांगतो. एक 4 महिन्यापूर्वी तिथे एक म्हातारी आली. माझं नेहमीच जाणं आहे तिथे.
तर मी गेलो ना तर ते नवीन म्हातारी दिसली म्हणून मी बोललो तिच्याशी, म्हटलं आई तुम्ही नवीन दिसतात. सगळेच बाकीचे परिचित आहेत, तुम्ही नवीन दिसतात आई. ती म्हटली म्हातारी म्हणे हो बाबा मी नवीनच आहे. म्हटलं कुठल्या आहे म्हणे शेवगावची दादा. बर आई का ग मुलं बाळ काय आहे ना दादा 3 मुलं आहेत मला. एक मुलगा वेटरनरी डॉक्टर आहे, एक गावात छोटस दुकान आहे एकाच, एक शेती करतो. मी म्हंटल माय का ग 3 लेकर असून तुला सांभाळत नाही, तुला असं वाटलं असेल नराधमांना जन्म कशाला दिला. म्हातारी काय म्हणते माहिती का, एवढे शब्द घेऊन जा आणि आई वडील जरा तुमच्यापासून दुरावलेले असतील तर त्यांना जवळ घेऊन या, माझं कीर्तन सार्थकी लागेल. ती म्हातारी मला म्हणते बाबा हे महाराज माझ्या पोरांनी मला सांभाळावं का नाही सांभाळावा ती माझं मी ठरवीन, तू त्यांना नराधम म्हणायचं कारण नाही. ज्या पोरांनी घरातून काढून तिला वृद्धाश्रमात आणून टाकलं त्या पोरांबद्दल सुद्धा वाईट विचार मनात न येणारं पात्र जगाच्या पाठीवरचं एकच आहे, तिला आई आणि बाप म्हणतात. एकदा ते जाईल तर पुन्हा येणार नाही. म्हणून महाराज म्हणतात काय करा तया सेवेसी कीर शरीरे लोन की जे. ज्ञानोबराय म्हणतात त्यांच्यासाठी आम्ही आमचा प्राण द्यावा. कोण देतो प्राण, कोण कुठं प्राण द्यायला लागले महाराज. म्हाताऱ्याला उठता येत नाही, घरात थुंकतं तर पोरग त्याच्यावर धावून जातं, डांगऱ्या तुला नाही का बाहेर मारता येत नाही का रे. म्हातारी घरात घाण करते तर पोरग म्हणतो तुला बाहेर मारता येत नाही का आई म्हातारीला. पण एक गोष्ट सांगून जातो, एका कीर्तनाच्या बाहेरचा विषय आहे, तुमच्या सगळ्यांच्या चरणाला लागून मला एवढं सांगू द्या. एक दृष्टांत एवढा सांगतो. आम्ही लहान होतो आणि आमच्या लहानपणी त्यांनी आमचं घाण काढले असेल तर आम्ही सुद्धा म्हातारपणात त्यांची घाण काढली, आम्ही सांभाळलं पाहिजे त्यांना. कारण आम्ही लहान होतो. एक प्रसंग आठवा, जुना काळ होता, बुंदीचा काळ होता. बुंदी एवढी अप्रूप होती मामा, लापशीचा काळ. अशोक दादा लापशीचा म्हणजे त्यावेळी लग्नात लापशी राहायची आणि मग जर जास्त वराड झालं तर लापशीमध्ये गरम करून पार घातली जायची, म्हणजे लोक कमी खायचे मग लापशी, तो काळ. आणि मग बुंदीची पंगत बसली तर 2000 लोकांच्या पंक्तीमध्ये आई आपल्याला लग्नाला घेऊन गेली होती. सगळ्यांनी प्रसंग आठवा, सगळ्यांच्या बाबतीत घडलेला प्रसंग आहे. 2000 लोकांची पंगत होती, 2000 लोकांच्या पंक्तीत आपली आई बसली, लग्न लागलं होतं, टाळी वाजली होती, पंगत जेवायला बसली होती, ताटात बुंदी येऊन पडली होती ना आपण आईच्या मांडीवरती बसलेलो होतो. मांडीवरती बसलेलो आपण आईला म्हणालो माय मला घाल ना ग बुंदी, मला आवडते. आई आपल्या तोंडाला टपाटपा बुंदी लावत होती, आपण टपाटपा जेवण करत होतो, बुंदी खात होतो. ऐका 2000 लोकांची पंगत होती, शेजारी पण इकडून बाया बसल्या होत्या, समोर पण बाया होत्या. 2000 लोकांच्या पंक्तीत माय आपल्याला जीव घालत होती. जेवता जेवता माईच्या मांडीवरती आपण गाण केली होती. जेवता जेवता आईच्या मांडीवरती आपण गाय केली ना तर शेजारच्या बायाने टपाटपा नाकाला पदर लावला. आपल्या आईला लाज वाटली नाही, किळस आली नाही, उठली ती तिथून, तिनं उचललं आपल्याला, टँकरवरती नेलं, धुवून काढलं आणि धुवून काढून परत ती त्याच पंक्तीला त्याच जागेवरती जेवायला येऊन बसली. एक वाक्य मला माफी मागून बोलायचं, माय त्याच पंक्तीला जेवायला येऊन बसली दादा, ज्या हाताने तिनं आमचं डोंगण धुतलं ना त्याच हाताने ती जेवली, पण तिला किळस नाही आली. ती माय घरात घाण करती तर आम्ही नालायक माणसं तिला म्हणतो डंगरे तुला बाहेर मारता येत नाही का. तोच बाप आहे, तोच बाप. आयुष्यभर त्यांनी काबड कष्ट केले नाही, त्याने कधी कुणाकडे स्वतःसाठी कधीच 5 पैशासाठी कुणाकडे हात नाही पसरवले बापाने, कधीच नाही. पण पोरगा इंजिनिअरिंगला गेला तर 50 लाख रुपये, 10 लाख रुपये, 20 लाख रुपये लागत होते ना, तर तो बाप 20 लाखाची बातमी पोरासाठी आली, डॉक्टर होण्यासाठी 20 लाख लागतात, 50 लाख लागतात, तर बापाने दुसरा विचार केला नाही. आयुष्यभर घातलेली, स्वाभिमानाने घातलेली फाटकी कोपरीन, डोक्यावरचा फाटका फेटा बाप कधीच कोणाकडे घेऊन गेला नव्हता. पण पोरगा माझा डॉक्टर होणार त्याच्यासाठी 20 लाख आणायचे ना, तर गावातला पाटील सावकाराच्या उमऱ्यावरती जाऊन बापाने आयुष्यभराचा स्वाभिमान त्याच्या उमऱ्यावरती ठेवला. पाटील द्याओ माय पोरासाठी द्याओ पैसे, तुमचे परत मागं देऊन टाकील. म्हणून आयुष्यभर सांभाळलेला स्वाभिमान, फाटक्या बापाने सांभाळलेला स्वाभिमान सावकाराच्या उमरेवरती आपल्यासाठी ठेवणारा बाप जर काही करत नाही असं म्हणत असू तर मला दुर्दैव वाटतं. त्याचं जीवन फार व्यथित आहे. आणि म्हणून माई बापाची सेवा सर्वश्रेष्ठ आहे. पुंडलिके काय केले परब्रह्म उभे केले, महाराज म्हणतात. काय केलं त्याने? आयुष्यभर माईची सेवा केली, वडिलाची सेवा केली, बापाची सेवा केली. त्याचा परिणाम झाला विश्वाचा नायक जगाचा माईबाप परमपिता परमात्मा पंढरपुरात येऊन उभा राहिला आणि देव तिथे येऊन उभा राहून पुंडलिकाच्या मागे आला. पुंडलिकाला म्हणे मला तुला भेटायचं, तर पुंडलिक म्हणतो मला आई वडिलाची सेवा करायची, मला वेळ नाही. तुझा कोणाला? देवाला. देवाला तुझा मला नाही वेळ, तुझा. देव म्हणतो अरे नाही मी थांबतो तुझं होऊ दे बाबा निवांत. पुंडलिक म्हणला अरे फार वेळ थांबावं लागेल, मला आई वडिलाची सेवा करायची, मला वेळच नाही. देव म्हणतो अरे बाबा तुला लागन तितका वेळ घे, पण मी इथंच उभा आहे, मला सांग फक्त कुठं थांबू.
मग पुंडलिकाने वेड भिरकावली, त्याच्यावरती देव उभा आहे. अजूनही आई वडिलाच्या सेवेमुळे देव जर पंढरीत उभा असेल तर आपल्याला आपल्या घरात आणायला काय हरकत आहे. आणि त्याच्यासाठी करावं काय लागेल, तर त्याच्यासाठी करावं लागेल आई वडिलाची सेवा. ती सेवा जगद्गुरु तुकोबरायाने सुद्धा केली. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, पिंड पदावरी दिला आपुले करी, माझे झाले गयावर जन. आईची सेवा केली, वडिलाची सेवा केली, आणि ते गेल्यानंतर त्यांचा यथासांग विधी संपन्न केला. आणि पुढचं जीवन कसं जगलो, तुकोबराय सांगतात, पुढचं जीवन माझ्या आईच्या वडिलाच्या संस्काराने जगलो. कोणते? माझ्या वडिलाची मिरासी ग देवा, मिरासी ग देवा, मेरासी ग देवा, मेरासी ग देवा. माझ्या वडिलाची मेरासी ग देवा, मेरासी ग देवा, मेरासी ग देवा, मेरासी ग देवा. तुझे चरण सेवा पांडुरंग, तुझे चरण सेवा पांडुरंग. उपवास पारणे राखेला दारवंता, राखेला दारवंता, राखेला दारवंता, राखेला दारवंता. उपवास मारले राखीला दारवंता, राखीला दारवंता, राखीला दारवंता, राखीला दारवंता. वडिलांनी दिलेला संस्कार सांभाळला, आईने दिलेला संस्कार सांभाळला, भगवंताचं भजन केलं, ईश्वराचं चिंतन केलं. भगवत भजनाने सत्पुरुषाची संगती झाली, संतांची भेट झाली, आणि संतांच्या भेटीचा परिणाम महाराज सांगतात काय झाला अभंगाच्या पहिल्या चरणात. जन्मालो त्याचे, जन्मालो त्याचे, जन्मालो त्याचे, जन्मालो त्याचे, जन्मालो त्याचे, जन्मालो आलो त्याचे, जन्मालो त्याचे, जन्मालो त्याचे, जय हो, जय हो. जन्मालो त्याचे, जन्मालो त्याचे, जन्मालो त्याचे, जन्मालो त्याचे, जन्मालो त्याचे. आजी फळ झाले सात, आजी फळ झाले सात. तुम्ही सावा दिले संती, तुम्ही सावा दिले संती. ओ तुम्ही सावा दिले संती, तुम्ही सावारिले. जन्मालो त्याचे, आजी फळ झाले सात, आजी फळ झाले सात, आजी फळ झाले सात. जन्मालो त्याचे, आजी फळ झाले सात, आजी फळ झाले सात, आजी फळ झाले सात, आजी फळ झाले सात. एकदा टाळी वाजव, सरळ वाजव. धन्यवाद, धन्यवाद तुम्हाला. फार सुंदर. जन्म आलो त्याचे, आजी फळ झाली साची. जन्माला आल्याचं सार्थक झालं आणि फळ झालं. काय सार्थक झालं, कशामुळे झालं महाराज सांगतात, तुम्ही सांभाळिले संती, भय निरसले खंती. संतांनी सांभाळल्याचा परिणाम झाला, जन्माला आल्याचं सार्थक झालं. भय निरसले खंती, खंत संपली. खंत असते, भय असतं, आणि ते सगळं संपलं. आता तुम्हा सगळ्यांना एक प्रश्न मला करायचा आहे, वेळेच्या अभावे. आपल्या सगळ्यांना कशाचं भय आहे, भीती कशाची? भीती मंडपात बसलेली मंडळी, मंडपाच्या बाहेर बसलेले, टाळ घेऊन उभे असलेले, कीर्तन करीत असलेले, सगळ्यांना भय कोणाची आहे? कोणाच भय आपल्याला?
तुम्हाला एकच भय आहे, हा संपितो कधी. तुमच्या डोक्यात एकच भय, संपितो कधी वा. आता मी 11ला चालू केलं म्हणल्यावर मी एक शिवाय संपित नसतो. नाही तुम्ही नका काळजी करू. 12:15 सांगितलं त्यांनी, पण आता वाजले 12:30च्या पुढे नाही जाणार. एकदा 15-20 मिनिटं राहिली, फक्त 15 मिनिटं. आता काय झालं, लोक 11ला यायला लागले. आयोजकाचं नियोजन असतं तो वेळेत करून ठेवतो. कीर्तनकार 10च्या दरम्यान येतात. लोक म्हणतात जाऊ तर कीर्तन होतं बा, म्हणजे 11:30 दरम्यान लोक येतात. जाऊ कीर्तन होईन, मग पंगतही होईन, भेटणं होईन, अशा हिशोबाने लोक येतात. लोक झाले हुशार. मग लोक हुशार झाले म्हणून मार लोक झाले त्याचे डबल हुशार. आता तुम्ही जेव्हा यायला लागले तेव्हा आम्ही कीर्तन चालू करायला लागलो. कीर्तनाचा 11ला चालू झाला. वास्तविक तसं नाही, 10ला चालू होतो, 10ला चालू झालं असतं, परंतु टाळकरी तर होतीच इथं, परंतु श्रोते नव्हते, त्याच्यामुळे मग थोडा उशीर. पण असो हरकत नाही, 12:30च्या दरम्यान आपण थांबून घेऊ. मी तुम्हाला विचारत होतो, आपल्या सगळ्यांना भय कशाचा आहे? सगळ्यांना भय मृत्यूचा आहे, प्रत्येकाला भय काळाचा आहे. काळ हा प्रत्येकाला खाणार आहे, आणि हा काळ प्रत्येकाला खात असताना तो पाहणार नाही की तुम्ही कोण आहेत. याद कर सिकंदर के हौसले तो हाली थे, जब गया था दुनिया से दोनों हाथ खाली थे. जर जमीन और जेवर कुछ न साथ जाएगा, खाली हाथ आया था खाली हाथ जाएगा. मौत ने जमाने को ये समा दिखा डाला, कैसे कैसे रुस्तुम को खाक में मिला डाला. मुट्ठी बांध के आने वाले मुट्ठी बांध के आने वाले हाथ पसारे जाएगा. सर उठा कर चलने वाला एक दिन धोखा खाएगा. चलता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा. चलता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा. ढल जाएगा ढल जाएगा ढल जाएगा. चलता सूरज धीरे धीरे ढलता है, चलता सूरज धीरे धीरे ढलता है, ढल जाएगा. मौत ने जमाने को ये समा दिखा डाला, कैसे कैसे रुस्तुम को आग में मिला डाला. याद कर सिकंदर के हौसले तो हाली थे, जब गया था दुनिया से दोनों हाथ खाली थे. मुट्ठी मांग के आने वाले ओ मुट्ठी मांग के आने वाले हाथ पसारे जाएगा. सर उठा कर चलने वाला एक दिन धोखा खाएगा. चलता सूरज धीरे धीरे ढलता है, ढल जाएगा. चलता सूरज धीरे धीरे ढलता है, ढल जाएगा. सूरज धीरे धीरे ढलता है. सिकंदरासारखा गेला अलेक्झांडर जो आहे ना, सिकंदर, ज्याने जग मिळवलं, जगावरती सत्ता केली, त्याने पैसा मिळवला, माणसं मिळवली, सगळी संपत्ती मिळवली, जगाचा राजा झाला, जगज्जेता झाला. पण त्याला सुद्धा काळ आला तर कोणी वाचू शकलं? कोणी वाचू शकलं नाही. काळाच्या कामालाच अशी गड्या. अरे तुमचं माझं काय घेऊन बसली राजा हो? कर्मे दशरथ वियोगे मेला. दशरथ म्हणजे कोण आहे? दशरथ म्हणजे रामपूरवाडीच दशरथ बद्दल बोलतच नाही. रामपूरवाडी नाही, राहता तालुका नाही, रामपूरचा दशरथ नाही, हा देशातलाच दशरथ आहे, हा आपल्याच देशातला. परंतु लक्षात घ्या, हा जगाचा मायबाप परमपिता परमात्मा रामचंद्रजींचे वडील पूज्य पिता श्री राजा दशरथ आहेत. त्यांना सुद्धा कर्मे दशरथ वियोगे मेला मरावं लागलं ना. काळ आहे तो काळ कोणाला सोडणार नाही. पण हा जरी काळ कोणाला सोडत नसेल तरी सुद्धा या काळाला आम्हाला जरी घेऊन गेला तरी कीर्तीला मात्र आमच्या नेता आलं नाही पाहिजे. असे उत्तम कीर्ती माणसाने केली पाहिजे. उत्तम चिवरे कीर्ती मागे गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. उत्तम कीर्ती श्री गुरु नारायणगिरीजी महाराज आजही आमच्या स्मरणात आहे. याला उत्तम कीर्ती म्हणतात.
छत्रपती शिवाजी राजे आमच्यातून जाऊन 350 वर्ष होत आले, परंतु आजही राजे आम्हाला आठवतात. त्याला उत्तम कीर्ती म्हणतात. याला म्हणतात जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे, नाही का? वयाच्या 16व्या वर्षी 18 पगड जातीतल्या पोरांना एकत्र करून रायरेश्वराच्या पिंडीवरती नेणारा, रायरेश्वराच्या मंदिरात नेणारा आणि रायरेश्वराच्या मंदिरात नेऊन 18 पगड जातीतले माळी साळी कुंभार धनगर मुसलमान, नाही का, वंजारी मराठी हे सगळे पोरं एकत्र केले. 18 पगड जाती 12 बलुतेदार एकत्र करून राजांनी सगळ्याच्या हातात बेलभंडार दिला. पोरांनो, स्वराज्य निर्माण करायचंय, आता जगायचंय स्वराज्यासाठी, मरायचंय स्वराज्यासाठी, आणि म्हणून स्वराज्यासाठी जगायचंय, स्वराज्यासाठी मरायचंय. प्रत्येकाच्या हातात बेलभंडार दिला आणि रक्ताचा अभिषेक करून छत्रपतींनी एक आवाज घुमवला होता महाराष्ट्रामध्ये, हर हर महादेव. असा आवाज घुमला महाराष्ट्रभर. असा आवाज महाराष्ट्रभर घुमला. 350 वर्ष झाले त्या आवाजाला. तो आवाज आमच्यातून घुमून 350 वर्ष होऊन गेले गड्या, पण आजही छत्रपती शिवाजी राजाला आम्ही विसरत नाही. आणि 19 फेब्रुवारीला आल्यानंतर त्यांची जयंती केल्या वाचून राहत नाही. याला उत्तम कीर्ती म्हणतात. आठवण येते क्षणाक्षणाला भगवा झेंडा दिसल्यावर, जात धर्मना पंत पाहिला, जगला राजा माणुसकीवर, पुन्हा जन्म घ्या इच्छा आमची आहे तुमच्या चरणावर, माझ्या देवाचं नाव गाजत गड किल्ल्यांच्या दगडावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. 19 फेब्रुवारी 1630 साल, 350 वर्ष होऊन गेले, पण आजही भगवा ध्वज पाहिल्यानंतर आम्हाला छत्रपतींची आठवण येते. आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय. मी छत्रपती शिवाजी महाराज की म्हटलो आणि तुम्ही काय म्हटलात? हा, तुम्हाला सांगितलं होतं की मी जय म्हणा, सांगितलं. तुम्ही कमवून मनाने उद्योग कशाला केला? तुम्ही म्हणता बाबा तू सांगायची गरज नाही, तू नको सांगू. अरे तू काय सांगायचं आम्हाला? आमच्या राजाचं नाव झोपेत आलं तरी सुद्धा आमच्या तोंडातून मनातून जय निघेल. मग आमच्या झोपेत जर तोंडातून जय आणि निघत असेल ना, तर याला म्हणतात उत्तम कीर्ती. एखाद्याच्या आज्याचं नाव घेऊन जर मेंढलो ना, काय असं अमुक धमुक तमुक, तर माणसं जय कशाला म्हणतील? तुम्ही तुमचे महाभाऊ म्हणतील. मला अजून एक तुम्हाला एक प्रश्न विचारू का, आला वगैरे विषय म्हणून. इथं बसल्यापैकी किती लोकांच्या घरात आपल्या पंजोबाचा फोटो आहे? जाऊ दे मरू दे, पंजोबापाशी काय नाही आपलं. खापर पंजोबाचा आहे का? कापूर नाही का? जाऊ दे मरू, त्याच्यापाशी काय नाही. डोपर पंजोबाचा आहे का? नाही. निपर पंजोबाचा नको विचारू का आता, पुढे नको. तुम्ही म्हणता बस 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 बाबा, खापर निपर डोपर आपर इतक्या लांब कुठं चालली? म्हाताऱ्याचाच नाही फोटो. काही माणसं म्हणतील बाबा आमच्या घरात म्हाताऱ्याचाच नाही, आज्याचाच फोटो नाही. अरे ज्या रक्ताने आम्हाला जन्म दिला, ज्या रक्ताने आम्हाला लहानचं मोठं केलं, तर हाताच्या पोडासारखं वाढवलं, त्यांनी आम्हाला शिकवलं, घडवलं, रुपयाला रुपया लावून प्रॉपर्टी, जमिनीला जमिनी लावून जमिनी वाढवल्या, हे सगळं आमच्यासाठी करून ठेवलं. त्या रक्ताचाच फोटो आमच्या घरात नाहीये. त्या भिंतीवरती फक्त 1 किंवा 2 पिढी आमच्या जर पितरांचे फोटो दिसत असतील, 4थ्या पिढीमध्ये तो फोटो जर दिसत नसेल, तर आम्ही काय कमावलं? म्हणजे माझ्या सकट आपल्या सगळ्यांची ही दयनीय अवस्था आहे. आमच्या घरात आमच्या रक्ताचे फोटो नाही. पण इथे बसल्यापैकी कुणी माणूस मला असं दाखवा ज्याच्या घरात माझ्या छत्रपती शिवाजी राजाचा फोटो नाही. इथं बसलेला एखादा माणूस असा दाखवा ज्याच्या देव घरामध्ये माझ्या ज्ञानोबराची ज्ञानेश्वरी नाही. इथं बसलेला एखादा माणूस दाखवा असा ज्याच्या घरामध्ये माझ्या नारायणगिरी महाराजाचा, गंगागिरी बाबाचा फोटो नाही. कोण आहे असं इथं बसलेला? कोणी सापडणार नाही. मग त्यांचा आपला काय रक्ताचा संबंध आहे काय? अरे रक्ताच्या संबंधाने नदी नेवा आता अशोक दादा, रक्ताच्या संबंधाचे. म्हाताऱ्याचा फोटो भीतीवर जर असला ना, ते पोर म्हणते दय, नदीला जर पाणी आलं तर पोर म्हणते दय, अरे म्हाताऱ्याचा फोटो लय घाण झाला. मग वड्याला पाणी आलंय, जाऊ दे. म्हाताऱ्याचा फोटो खराब झाल्यानंतर वड्याच्या पाण्यात घेऊन सोडला जातो, परत आणला जात, परत नाही. त्याच भिंतीवरचा ब्रह्मलीन गुरुवर सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांचा फोटो खराब झाल्यानंतर त्याच वाड्यात टाकला जातो, पण सरला बेटावरती गेल्यानंतर परत नवीन आणला जातो. याला म्हणतात उत्तम कीर्ती. याला म्हणतात उत्तम कीर्ती. आणि ती कीर्ती करण्याची संधी तुम्हाला मला मिळाली आहे.
कारण हे शरीर शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घोसले शरीरे साध्य होय केले शरीरे साधिले परब्रह्म इतका या सुंदर शरीर परमेश्वराने आम्हाला दिलं पण त्याचा आम्ही दुरुपयोग करतो भगवंताला आळवलं पाहिजे त्याला आठवलं पाहिजे महाराज म्हणतात त्याला आळवा आठवा कारण हे नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा हा नरदेह दुर्लभ आहे आणि तुम्ही काय करा त्याने वासुदेव वासुदेव म्हणा आणि जर नाही केला तुम्ही भजन नाही म्हणलात वासुदेव तर त्याच्यात आमचं काय जायचं हे जरी नाही काल पुढे दुसरा येईल हे जरी नाही काल हे जरी नाही काल अरे दुसरा येईल हे जरी नाही काल सराच्या शेवटी बा काळ बांधून नेईल सराच्या शेवटी बा काळ बांधून नेईल सरत शेवटी बा काळ बांधून नेईल सरत शेवटी बा हे काय जनार्दनी आमचे काय बाजाईल आमचे काय बाजाईल आमचे काय बाजाईल पिंगळा पिंगळा महाद्वारी बोल बोलत दे का पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोलत दे का पिंगळा महाद्वारी हे पिंगळा माधवारी बोली बोलत दे का पिंगळा माधवारी हे पिंगळा माधवारी बोली बोलत दे का पिंगळा माधवारी वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे वर्तमान कोटे दादा वर्तमान वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे लटकेन बोलू आता वर्तमान कोटे बोलो आम्ही वर्तमान कोटे लटकेन बोलू आता वर्तमान कोटे वर्तमान हे वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे लटकेन बोलू आता वर्तमान कोटे बोलो आम्ही वर्तमान कोटे पिंगा गा बाई पिंगा ग पिंगा गा बाई पिंगा पिंगा बाई पिंगा बाई अवगा अवगा धांगड धिंगा ग अवगा धांगड धिंगा ग अवगा धांगड धिंगा ग अवगा धांगड धिंगा ग अवगा धांगड धिंगा अवगा धांगड धिंगा अवगा धांगड धिंगा धांगड धिंगा केत जरा तुम्ही केत जना गवडी वाल्याचा गाई केत जरा गवडी वाल्याचा गाई आहा केत जरा तुम्ही केत जना गवडी वाल्याचा गाई करुणी उचित हो करुणी उचित प्रेम गाली हृदया दान मागायाचा आलो दान मागायाचे दान मागायाचा आलो दान मागाया दान मागायाचा आलो दान मागायाचे दान मागायाचा आलो दान मागायाचे इच्छामुळे पाहू नका पडाल नरकाद्वारी बोध बुजली ज्ञान दिवटी उजळा माघारी तळपत होत तिच्या रूपाचं लेन काळ्या राणी तळपत होत तिच्या रूपाचं लेन अशीच देखणी होती एका मुसलमानाची सोन माझा छत्रपती शिवरायांचा गौरव या शब्दामध्ये बरं का काळ्या राणी तळपत होत तिच्या रूपाचं लेन
अशीच देखणी होती एका मुसलमानाची सून. पण माझा राजा किती स्वाभिमानी, माझा राजा किती महान. त्या तरुणीला आई म्हणाला, त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो सिलवान. म्हणून आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान. डोर फिरवितो तुम्ही डोगा डोगा ऐका, फिरवितो तुम्ही डुगा ऐका. तुम्ही डोगा डोगा ऐका, डुगा डुगा ऐका. डोगा ऐका. डुगा डुगा ऐका. तुम्हा सगळ्यांना विनंती आहे, आपल्या हाताने टाळी, आपल्या हाताने टाळीन भजन म्हणायचंय. पिंगळा महाद्वारी बोल बोल तले का, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोल तले का, पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी बोल बोल बोले का पिंगळा महाद्वारी. हा पिंगळा महाद्वारी बोल बोल बोले का पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी बोल बोल बोले का पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी बोल बोल बोले का पिंगळा महाद्वारी. महाराजांनी सांगितलं, जर भजन नाही केलं तर त्यात आमचं काय जायचं. एका जनार्दनी आमचे काय जाईल, मग आमचं काही जाणार नाही, भजन करावं लागेल. मग तुमच्या माझ्यासारखे साधक महाराजाला विचारतात, का हो महाराज, संत समागम संत भेटी होण्यासाठी, काळाचं भय संपण्यासाठी भजन करावं लागेल तुम्ही म्हणतात, भजन आम्हाला जमेल का? आम्ही प्रापंचिक आहोत, आम्ही प्रापंचिक आहोत, अडाणी आहोत, वेडगळ आहोत, मग आम्हाला भजन जमेल का? मग महाराज सांगतात, भजन न जमण्यासारखं काय, भजना इतकं सोपं काहीच नाही. मग महाराज कोणतं भजन करावं लागेल ज्याने भगवंताची प्राप्ती होईल ते भजन महाराजांनी सांगितलंय. सर्वांनी टाळी वाजून भजन करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. हरी जय जय, हरी जय जय, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. हरी जय जय, हरी जय 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 विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. हरी विठोबा रखुमाई, विठोबा टाळी वाजवा सर्वांनी, चला. हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. जय 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 विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, विठोबा विठोबा रखुमाई,
जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संती भय निरसले खंती कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुम्ही सांभाळिले संती भय निरसले खंती तुकोबराय म्हणतात आता काळ माझ्यावरती चाल करू शकत नाही तुका म्हणे काळ आता करू न शके बळ तुम्ही सांभाळिले संती भय निरसले खंती तुम्ही मला सांभाळलं संत मायबापांची कृपा झाली संतांच्या जगावरती जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती संत मायबाप उपकार करतात तो उपकार त्यांनी माझ्यावरती केला हे जीवन मिळालं कशासाठी सांगितलं त्याचा मी फायदा करून घेतला मग जगाच्या पाठीवरती काळ जिंकला तुका म्हणे काळ आता करू न शके बळ आणि म्हणून आता काळ जिंकला म्हणून या जगाच्या पाठीवरती मृत्यू लोकात येण्याचं सार्थक झालं भगवंताचं भजन घडलं आई वडिलाची सेवा घडली आणि या मृत्यू लोकात काळ सगळ्याला खायला उठला तो काळही मी जिंकला आणि म्हणून जन्मा आलो त्याची आजी फळ झाले साचे कोणीतरी महाराजाला विचारलं का आयुष्यभर तुम्ही भजन करा भजन करा भजन करा लोकाला इतिहास सांगितलं तुम्ही त्याचा तडाखा उठवला नेमका हा सगळा अट्टास कशासाठी महाराज सांगतात याजसाठी केला होता अट्टहास याजसाठी केला होता अट्टहास याजसाठी केला होता मला शेवट झाला याजसाठी केला होता शेवटचा दिस गोडवा शेवटचा दिस गोडवा आता निश्चितीने पावलो विसावा आता निश्चितीने पावलो विसावा कुंडलिया पावलो विसावा आता निश्चितीने पावलो तुका म्हणे परी नोवरी आता दिवस चारी
याच्यासाठी 8 तास केला होता. अखंड आयुष्यभर भजन केलं परमेश्वराचं. कशासाठी? तर देवाने यावं, देवाने दर्शन द्यावं. तर प्रत्यक्ष देव आले. देवाने मला दर्शन नाही तर देव मला वैकुंठाला, सदेह वैकुंठाला घेऊन गेले. असं परमार्थ जीवनामध्ये मनुष्याचा असला पाहिजे. असं प्रपंच मनुष्याचा असला पाहिजे की ज्याचा हेवा जगाला वाटला पाहिजे. ज्या आईसाहेबाच्या निमित्ताने आपण करत जमलो, आईसाहेब गंगा भागीरथी मथुराबाईंच्या निमित्ताने, या आईच्या जीवनामध्ये त्यांनी सुद्धा मुलांना जे संस्कार दिले, पारमार्थिक संस्कार दिले, त्यांच्याही जीवनामध्ये त्यांनी ज्या वाऱ्या केल्या, त्र्यंबकेश्वरची वारी. खरं तर बघा, कालच त्यांचं पुण्यस्मरण तिथीनुसार आलं होतं आणि काल निवृत्तीदादांची वारी होती, काल त्र्यंबकेश्वरची वारी होती. आणि त्र्यंबकेश्वरची वारी, त्यांचं पुण्यस्मरण, आईने केलेल्या वाऱ्या, आईने केलेलं भगवंताचं भजन, आईने केलेल्या पंढरीच्या वाऱ्या, या सगळ्या कशा फलिद्रूप झाल्या पहा. त्यांचा समारोप, त्यांचा शेवट सुद्धा भगवंताने त्याच तिथीला आणला. त्या तिथीला पुण्यस्मरण येणं, त्या तिथीला ती वेळ येणं, हे सुद्धा मोठा संकेत असतात. वैकुंठाला जाण्याचे संकेत, देवाच्या चरणावरती जाण्याचे संकेत आहेत. आणि म्हणून आईला ईश्वराच्या चरणावरती जागा मिळाली, त्याच्यात तीळ मात्र ही शंका नाही. तिने भजन, तिने पूजन, तिने देवाची सेवा, आणि ह्या सगळ्यात मोठी सेवा जी आपल्याला नजरेने दिसती ती म्हणजे तिच्या मुलांना तिने दिलेले संस्कार, तिच्या नातवांना दिलेले संस्कार. तो परिवार आज जसा समाजाभिमुख आहे, आज तो परिवार व्यवसायाच्या निमित्ताने, कामाच्या निमित्ताने बाहेर जरी असेल तरी सुद्धा त्यांचा गावाशी जे ऋणानुबंध आहे, गावातल्या मातीशी जे ऋणानुबंध आहे, तो ऋणानुबंध सांगतो की आईने दिलेले संस्कार किती उत्तम आहे. आणि म्हणून मनुष्य संस्काराने घडतो, ओळखला संस्काराने जातो. त्या आईचे उत्तम संस्कार या परिवाराला मिळाले. म्हणून कैलासवासी मातोश्री गंगा भागीरथी मथुराबाई परसरामजी दळवी, मी आईसाहेबांना ईश्वराच्या चरणावरती प्रार्थना करेल की आईसाहेबांना तुझ्या चरणावरती देवा तू जागा दे. कदाचित त्यांच्या आत्म्याच्या प्रवासात कुठे पुण्य कमी पडलं असेल तर वर्षभर त्या आईला आठवून या परिवाराने पुण्यस्मरणासाठी केलेल्या विधी, या आईच्या निमित्ताने केलेल्या विधी, दान पुण्य, त्या सगळ्यातून जे पुण्य जमलं त्या पुण्याच्या जोरावर आईला तुझ्या चरणावरती जागा दे अशी सदिच्छा, सद्भावना, श्रद्धांजली आपल्या सर्वांच्या वतीने मी ईश्वराच्या चरणावरती समर्पित करतो. ब्रह्मलीन गुरुवर सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज, योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराजांच्या चरणावरती समर्पित करतो. सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देतो. या ठिकाणी अनेक राजकीय, पारमार्थिक, सामाजिक मान्यवर आहेत. आपल्या सर्वांना मी परिवाराच्या वतीने विशेष धन्यवाद देतो. आपल्या सगळ्यांच्या नावाचा परिचय माझ्याकडे नाही, म्हणून जरी मी कोणाचा नाम उल्लेख नसेल केला तरी सुद्धा माई बापाचं अंतःकरण करून मला माफ करा अशी भावना व्यक्त करतो. सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देतो. श्रद्धांजली वाहणारे एक श्रद्धांजली या ठिकाणी होईल, त्याच्यानंतर कार्यक्रम संपेल. त्यावर तोपर्यंत कोणीही जागा सोडू नका अशी आपल्या सर्वांना विनंती. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, बोलिले गुरे बेडे वापुरे महाराज नाही विचारिला अधिकार क्षमा अपराध महाराज. तो
तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा क्षमा परा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु गंगागिरी श्रीपाद गुरु नारायणगिरी महाराज की जय. आज या ठिकाणी